नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर CGHS नियमांमध्ये मोठा बदल। आता आई वडील किंवा सासू सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार, हा नवा नियम लागू झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारने कशा पद्धतीने या नवीन नियमामध्ये लागू केलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, CGHS नियमांमध्ये मोठा बदल। आता आई वडील किंवा सासू सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार, नवा नियम लागू। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक लाभाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे। आपल्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चांचे व्यवस्थापन करणे ही नोकरदार व्यक्तीसाठी एक मोठी जबाबदारी असते। केंद्र सरकारने दिनांक 13 मे 2026 रोजी एक नवीन ज्ञापन म्हणजे OM जारी करून केंद्रीय सरकारी आरोग्य योजनेशी म्हणजे CGHS संबंधित काही नियम स्पष्ट केले आहेत। या नवीन आदेशात प्रामुख्याने कर्मचारी वैद्यकीय लाभांसाठी आपल्या आई वडिलांना किंवा सासरच्या मंडळींना आश्रित म्हणून विचारात घेऊ शकतात का, यावर या ठिकाणी भाष्य केले आहे। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार पात्र कर्मचारी आता CGHS आणि CSMA या नियमानुसार त्यांचे आई वडील किंवा सासू सासरे यांना अवलंबून असलेले कुटुंब सदस्य म्हणून निवडू शकतात। सरकारने एक कठोर अट घातली आहे। पुरुष कर्मचाऱ्यांना हा पर्याय फक्त एकदाच निवडण्याची परवानगी असेल आणि याचा अर्थ असा की एकदा कर्मचाऱ्याने आपल्या आई वडिलांना आश्रित म्हणून निवडले की भविष्यात त्यांना हा पर्याय बदलून सासू सासऱ्यांना निवडता येणार नाही। आई वडिलांच्या दुःखद निधनानंतरही हा निर्णय बदलता येणार नाही। त्याचप्रमाणे एकदा सासू सासऱ्यांची निवड झाल्यावर ती पुन्हा आई वडिलांकडे बदलता येणार नाही। ही तरतूद जुलै 2023च्या आदेशाचा विस्तार आहे, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोनही कर्मचाऱ्यांना हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता। या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा एक निश्चित रक्कम कापली जाते। ही मासिक कपात 7व्या वेतन आयोगानुसार त्यांच्या वेतन श्रेणीच्या पातळीवर अवलंबून असते। स्तर 1 ते 5 मधील कर्मचाऱ्यांना दरमहा 250 रुपये योगदान द्यावे लागते। स्तर 6 वरील व्यक्तींसाठी ही रक्कम 450 रुपये निश्चित करण्यात आली आहे। स्तर 7 ते 11 मधील कर्मचाऱ्यांच्या पगारातून 650 रुपये कापले जातात आणि स्तर 12 किंवा त्यावरील अधिकाऱ्यांसाठी ही रक्कम दरमहा रुपये 1000 आहे। नियमानुसार कुटुंब या शब्दाची व्याख्याही स्पष्ट करण्यात आली आहे आणि यामध्ये जोडीदाराव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या सदस्यांचा समावेश आहे। यामध्ये आई वडील किंवा सासरचे नातेवाईक, बहिणी, विधवा मुले, अल्पवयीन भावंडे आणि मुले यांचा या ठिकाणी समावेश आहे। मुलगा वयाच्या 25 वर्षापर्यंत किंवा त्यांचे किंवा तिचे लग्न होईपर्यंत यापैकी जे आधी येईल तोपर्यंत अवलंबून मानला जातो। मुलीसाठी हा लाभ तिच्या किंवा त्याच्या लग्नापर्यंत उपलब्ध आहे। अवलंबून असलेल्या घटस्फोटित किंवा विभक्त मुली त्यांच्या अल्पवयीन मुलांसह देखील या योजनेचा भाग मानल्या जातात। सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या गरजांकडेही लक्ष दिले आहे। CGHS अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये राहणारे निवृत्ती वेतनधारक नोंदणी करून बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण IPD या दोनही सेवांचा लाभ घेऊ शकतात। अशा निवृत्ती वेतनधारकांना निश्चित वैद्यकीय भत्ता म्हणजे FMA हे मिळत नाही। CGHS नसलेल्या भागात राहणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांकडे अनेक पर्याय आहेत। ते मासिक निश्चित वैद्यकीय भत्ता निवडू शकतात आणि दुसरा पर्याय म्हणजे जवळच्या CGHS शहरात नोंदणी करून उपचार घेणे, परंतु असे केल्यास त्यांना FMA सोडावा लागेल आणि या व्यतिरिक्त एक मधला मार्ग आहे। निवृत्ती वेतनधारक नियमित तपासणीसाठी म्हणजे OPD FMA हे निवडू शकतात आणि मोठ्या रुग्णालयीन खर्चासाठी CGHS लाभाचा फायदा घेऊ शकतात। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे CGHS नियमांमध्ये मोठा बदल झालेला आहे। खरं तर आई वडील किंवा सासू सासरे यांच्यापैकी एकालाच आता मेडिकल लाभ मिळणार, हा नवा नियम लागू झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।